वायरमॅन सेकंड इयर निम्मे आधारित प्रश्न यापैकी 8 मॉड्यूलवर झाले आहेत. हा 9वा मॉड्यूल वाइंडिंग. पहिला, हात वाइंडिंग पद्धतीचे फायदे काय आहेत? तर हात वाइंडिंग पद्धतीचे फायदे: नो नीड फॉर वाइंडिंग फॉर्मर, म्हणजे फॉर्मर वाइंडिंगची आवश्यकता लागत नाही. फॉर्मर वाइंडिंगची आवश्यकता लागत नाही. हा जो वाइंडिंग म्हणून आहे, हा याच्यामध्ये हा एक लेयर आणि हा दुसरा लेयर, अशा पद्धतीने हा डबल लेयर वाइंडिंग आहे. ऑप्शन बी इज करेक्ट. 36 कॉइल आणि 4 पोल असलेल्या मोटरसाठी 3 फेज दुहेरी स्तर वितरित वाइंडिंग साठी कॉइल फेज व पोल फेज किती असेल? त्याची संख्या आहे 3 कॉइल आणि 3 फेज आणि 3 पोल असेल. तर 36 कॉइल आणि 4 पोल असलेल्या 3 फेज दुहेरी स्तर, याची 3 कॉइल 3 फेज 3 पोल असेल. फुल फ्रिक्वेन्शियल पिच लॉंग कॉर्ड वाइंडिंग, याच्या कॉइल पिच जास्त आणि पोल पिच कमी असते. कॉइल पिच जास्त आणि पोल पिच कमी असते, त्याला म्हणायचं आपण फ्रिक्वेन्शियल पिच. हा जो क्रॅचेस अशा पद्धतीचा आहे, तो फॅट लॉप ओव्हरलॅप, जे फॅट या पद्धतीच्या असल्यामुळे. संतुलन वाइंडिंगचे दुसरे नाव काय? तर अनबॅलेन्स वाइंडिंगचे दुसरे नाव काय? ओल्ड ग्रुप वाइंडिंग. ओल्ड ग्रुप वाइंडिंग हे नाव आहे अनबॅलेन्स वाइंडिंगचे. AC 3 फेज मोटरमध्ये रिवाइंडिंगसाठी कोणत्या प्रकारच्या वायरचा वापर केला जातो? तर तेव्हा सुपर एनॉमलेट कॉपरचा वायर केला जातो. AC 3 फेज मोटरच्या रिवाइंडिंगसाठी कोणत्या प्रकारच्या वायर वापरला जातो? तर सुपर एनॉमलेट वायर, कॉपर वायर वापरला जातो. ऑप्शन सी इज करेक्ट. प्रश्न क्रमांक 8, हा जो चिन्ह आहे हा, तर हा आपल्याला फील्ड भोवती इन्सुलेशन प्रदान करत आहे. हा फील्ड भोवती हे जी फील्ड आहे, ह्या भोवती हा इन्सुलेशन प्रदान करत आहे. AC सिंगल फेज मशीन मध्ये कोणत्या प्रकारची वाइंडिंग वापरली जाते? तर AC सिंगल फेज यामध्ये कॉम्प्लेक्स लॅप वाइंडिंग वापरले नाही, कन्सिल्ड वाइंडिंग वापरले जाते. AC सिंगल फेज मशीन मध्ये कन्सिल्ड वाइंडिंग वापरले जाते. AC मोटर वाइंडिंग मध्ये अंतर्गत ग्लोअर वापर कोणत्या प्रकारच्या चाचणीत घेतली जाते? तेव्हा AC मोटर वाइंडिंग मध्ये अंतर्गत ग्लोअर म्हणून तेव्हा त्यात शॉर्ट सर्किट टेस्ट केली जाते. AC मोटर वाइंडिंग मध्ये अंतर्गत ग्लोअर म्हणून त्या चाचणीसाठी आपण शॉर्ट सर्किट वाइंडिंग वापरला जातो. मोटरच्या 6 पोल स्टार्टर इलेक्ट्रिकलची डिग्री किती असते? तर त्याची म्हणजे 6, तर 120 गुणिले 6, 320, 120 गुणिले 6, 1080. कोणत्या प्रकारच्या AC मोटरच्या वाइंडिंग मध्ये कॉइल, पोल आणि फेज प्रकारची संख्या एकापेक्षा जास्त वेगवेगळ्या स्लॉट मध्ये मांडण्यात येतो? वेगवेगळ्या स्लॉट मध्ये, त्यामध्ये डिस्ट्रीब्युशन वाइंडिंग हा वेगवेगळा. डिस्ट्रीब्युशन म्हणजे वेगवेगळ्या ह्या शब्दावरून लक्षात ठेवायचं, डिस्ट्रीब्युशन वाइंडिंग. प्रश्न क्रमांक 13,
थ्री पेज कन्सिड वाइंडिंगचे दोष काय आहे? तर थ्री पेज कन्सिड वाइंडिंगचे दोष आहे की ते जास्त श्रम करावा लागतो. आपल्याला जास्त श्रम हा थ्री पेज कन्सिड वाइंडिंगचे दोष आहे. सर्व मशीनमध्ये शॉर्ट पिच वाइंडिंग का वापरली जाते? शॉर्ट पिच वाइंडिंग का वापरली जाते? तर कॉपर लॉस कमी करण्यासाठी शॉर्ट पिच वाइंडिंग वापरली जाते. शॉर्ट पिच कशासाठी? तर शॉर्ट पिचचा वापर हा कॉपर लॉस कमी करण्यासाठी. स्टेटर वाइंडिंग मध्ये शॉर्ट आणि ओपन फॉल्ट तपासण्यासाठी कोणते उपकरण वापरतात? तेव्हा इंटरनल ग्रोवर हा स्टेटर मध्ये वाइंडिंग मध्ये शॉर्ट आणि ओपन फॉल्ट शोधण्यात मदत करते. ऑप्शन डी इज करेक्ट. हा एसी हा कन्सिट प्रकारची वाइंडिंग आहे. ही कन्सिट फुल फुल नाही सॉरी फीज फॅक्टर मोजण्याचे सूत्र काय? तर फीज फॅक्टर मोजण्याचे सूत्र आहे वाइंड पिच आणि पोल पिच भागीला वाइंड पिच आणि पोल पिच याचा पिच वाइंडिंग याकडे. एसी मशीन मध्ये वापरल्या जाणाऱ्या कोणत्या प्रकारच्या वाइंडिंग मध्ये कमी तांबे लागतो? तर अशी कोणती आहे? तर शॉर्ट कॉर्ड वाइंडिंग वापरली जाते. एसी मशीन मध्ये वापरल्या जाणाऱ्या कोणत्या प्रकारच्या वाइंडिंग कमी तांबे लागतो? शॉर्ट पिच वाइंडिंग. वाइंडिंग प्रक्रियेत पाच म्हणून कोणते सामग्री वापरली जाते? पाच म्हणून तेव्हा आपण बांबू वापरला जातो. बांबू हा पाच म्हणून वापरला जातो. 2 पोल 24 स्लॉट 12 कॉईल असलेल्या थ्री पेज मोटरच्या पोलमध्ये प्रत्येक जाळीच्या प्रति कॉईल ची संख्या किती असते? प्रति कॉईलची संख्या 3 असते. 4 असते सॉरी. संख्या 4 असते. पोल पिच शोधण्यासाठी कोणते सूत्र वापरले जातात? तर पोल पिच ह्या करण्यासाठी शॉर्ट स्लॉट आणि पोल भागीला पोल पिच वाइंडिंग निघते. सबमर्सिबल पंप मोटरसाठी वाइंडिंग करण्यासाठी कोणत्या प्रकारची वाइंडिंग तार वापरली जाते? तर तेव्हा आपण पीव्हीसी कॉपर वाइंडिंग हे सबमर्सिबल पंप मोटरमध्ये वाऊंड करण्यासाठी असतो. हा जो अशा पद्धतीचा हा जो वाइंडिंग आहे स्किन वाइंडिंग आहे. वाइंडिंगचे नाव काय आहे? तर ह्या वाइंडिंगचे नाव आहे ह्या वाइंडिंगचे बास्केट वाइंडिंग. या वाइंडिंगचे नाव आहे बास्केट वाइंडिंग. रिवाइंडिंग प्रक्रियेमध्ये वॉशिंग करण्यापूर्वी मोटरमध्ये प्री हिटिंग का आवश्यक असते? तर रिवाइंडिंग प्रक्रियेमध्ये वॉशिंग करण्यासाठी काय असते? तर त्या वाइंडिंगच्या थरावरील ओलावा बाहेर काढण्यासाठी वॉशिंग करण्यापूर्वी मोटरला प्री हिटिंग केला जातो. म्हणजे त्याच्यातून हिटिंग केल्यामध्ये तो ओलावा पूर्ण कमी केला जातो. मॉडेल शेवटचा